छत्रपती शिवाजी महाराज युवकांचे प्रेरणास्थान, दुसरे छत्रपती संभाजी महाराज पुरोगामी महाराष्ट्राचे आधारस्तंभ महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हीच परंपरा पुढे नेणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, नरेंद्रजी दाभोळकर, गोविंदजी पानसरे, एम कुलबुर्गी हे सर्व महामानव की ज्यांनी समाजाला दिशा देण्याचं काम केलं आहे. या सर्व महामानवांना मी सर्वप्रथम विनम्र असं अभिवादन करतो. ज्यांनी महाराष्ट्रामध्ये नव्हे, देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये शिवाजी महाराजांचे विचार आणि शिवाजी महाराज पोहोचवले, त्या युगपुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर यांचंही या निमित्ताने आपल्याला नाव घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांनाही मी नामस्मरण करतो, त्यांनाही नमस्कार करतो. या महोत्सवाचे आयोजक आमचे मित्र डॉक्टर प्राध्यापक सुनील कडू सर, विचारपीठावर उपस्थित या समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष जगताप साहेब, स्वागताध्यक्ष अमोलजी, ज्यांनी दोन दोन छत्रपती घडवले ते टी.सी. राठोड साहेब, त्याचप्रमाणे ज्यांनी खऱ्या अर्थानं यवतमाळमध्ये मराठा सेवा संघ पसरवला, वाढवला, ते आमचे मार्गदर्शक महाले सर, छायाताई महाले, ज्यांचा सत्कार या ठिकाणी झाला, ते यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्व संचालक मंडळ, उपाध्यक्ष, ज्या युवकांनी अतिशय मोठं कर्तृत्व गाजवलं त्या सर्व सत्कार मूर्तींचं मी मनापासून अभिनंदन करतो. आपण कोरोनाच्या परिस्थितीत सुद्धा, थंडीमध्ये सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपलंही आभार व्यक्त करतो. आणि सुरुवातीलाच ज्यांनी मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलण्याची संधी दिली, आपल्यासमोर व्यक्त होण्याची संधी दिली, त्या या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजक मंडळी, संभाजी ब्रिगेडचे मंडळी, जिजाऊ ब्रिगेडची मंडळी आणि संपूर्ण यवतमाळकर, या सर्वांचं मी अगदी मनापासून आभार मानतो. आपल्याला हे सांगितलं पाहिजे की 391 वर्ष झाल्यानंतर ही छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला का आठवतात. छत्रपती शिवाजी महाराज हे राजेशाहीमध्ये वाढलेले राजे आहे, सरंजामदार आहेत. ते त्यांचे वडीलही सरंजामदार होते. त्यावेळेला अनेक राजे महाराजे होऊन गेले, आज त्यांचं नाव सुद्धा आपल्याला माहीत नाही. अपवाद वगळता त्यात तत्कालीन कुठल्याही राजा महाराजांचे जयंत्या किंवा मयंत्या होताना दिसत नाही. हा एकमेव राजा असा आहे की याचे जयंती मोठ्या प्रमाणावरती होते. केवळ महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, जगामध्ये जयंती होते आहे. का बरं ही एवढ्या मोठ्या प्रमाणात जयंती होते? का बरं महाराज आजही आम्हाला आठवतात? का बरं महाराज आजही आम्हाला प्रेरणा देतात? याच्या पाठीमागे अनेक कारणं आहेत. आम्हाला एखाद्या शाळेतल्या मुलाला जर शिवाजी महाराजांवरती भाषण द्यायला जर उभं केलं तर त्या मुलाला 3-4 गोष्टींच्या पलीकडे माहीत नाही. शिवाजी महाराजांनी अफजल खानचा कोतळा बाहेर काढला, शाहिस्ते खानाची बोटं छाटली, आग्र्याची सुटका होताना बादशाहच्या हातावर तुरे देऊन महाराज सुटले. याच्या पलीकडे पोरगा भाषण करू शकत नाही. यामध्ये त्याची चूक काहीच नाही, कारण आम्ही त्याला या पलीकडे काही शिकवलंच नाही. मला या ठिकाणी हे नमूद करायचं आहे की महाराजांचं कार्य एवढंच आहे का? महाराजांनी फक्त कोथळेच बाहेर काढले का?
महाराजांनी फक्त बोटच छाटली का? तर मित्र होय, हे आपण प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे की महाराजांचं खरं कार्य अजूनही अनेक लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही आहे आणि हे कार्य मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड हे सातत्यानं पोहोचवत आहे. त्यामुळे मराठा सेवा संघाचा आपण कुठल्याही अभिनिवेश न बाळगता कौतुक केलं पाहिजे. कारण जेव्हापासून मराठा सेवा संघ महाराष्ट्रात काम करतोय तेव्हापासून घराघरामध्ये वाचन संस्कृती वाढली आहे. याचं एकच उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवतो म्हणजे आपल्याला कल्पना येईल. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचं माहेरघर सिंदखेड राजा, इथे दरवर्षी 12 जानेवारीला जिजाऊंचा जन्मोत्सव साजरा केला जातो आणि आपल्याला कल्पना नसेल की त्या ठिकाणी दरवर्षी 3 कोटी रुपयाचे पुस्तकं विकली जातात. आतापर्यंत अशी भावना होती की बहुजन समाजाचे लोक पुस्तकं वाचत नाही. मात्र जिजाऊच्या सिंदखेड राजाच्या त्या जन्मोत्सवाच्या माध्यमातून हे कळलं की तिथे जाणारे आणि तिथे पुस्तक विकत घेणारे सारे A to Z बहुजनच आहे आणि ते 3 कोटी रुपयाचे दरवर्षी पुस्तकं खरेदी करतात. याचा अर्थ बहुजन समाज ही आज पुस्तक वाचायला लागलेला आहे आणि ते वाचायला लागले म्हणून शिवाजी कळायला लागलेले आहे. आपल्याला नम्र विनंती करतो की शिवाजी जर तुम्हाला खरोखर माहीत करून घ्यायचा असेल तर गोविंद पानसरे सरांचं फक्त 88 पानाचं पुस्तक शिवाजी कोण होता हे फक्त वाचा. काही वाचलं नाही तरी चालेल, मोठमोठे ग्रंथ वाचण्याची आवश्यकता नाही. फक्त खरा शिवाजी कोणता हे गोविंद पानसरेंचं पुस्तक जर वाचलं तर आपल्या संपूर्ण आयडिया क्लिअर होतील असं मला वाटतं. फार पूर्वी आम्हाला सांगितलं गेलं की ही पृथ्वी जी आहे ही पृथ्वी एका शेषाच्या डोक्यावर तरलेली आहे, नागाच्या डोक्यावर तरलेली आहे. अण्णाभाऊ साठेंनी ही मांडणी नाकारली आणि त्यांनी असं म्हटलं की ही पृथ्वी शेषाच्या डोक्यावर नसून श्रमकरी कष्टकरीच्या तळ हातावर तरलेली आहे. कारण जोपर्यंत हे कष्टकरी या ठिकाणी नाही तोपर्यंत पृथ्वीचे गतिमानता दिसू शकत नाही. मित्रांनो, मी त्यापुढे थोडंसं जाऊन असं म्हणेल की ही पृथ्वी शेषाच्या डोक्यावर तरलेली तर नाहीच, कपोलकल्पित गोष्ट आहे ती. मात्र केवळ कष्टकऱ्यांच्याही तळ हातावरती तरलेली नाही, तर ही पृथ्वी 2 घटकांवर तरलेली आहे. त्यापैकी एक घटक आहे स्त्री आणि दुसरा घटक आहे शेतकरी. कारण सांगतो, हे दोन्ही घटक सर्जक आहेत आणि सर्जक या शब्दाचा अर्थ नवनिर्माण करणारा, निर्माता नाही. आपण कारखानदाराला निर्माता म्हणतो. कारखान्यामध्ये फक्त कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात होतं. 1 किलो लोखंड जर टाकलं तर 1 किलो लोखंडच बाहेर पडेल, 1.25 किलो लोखंड बाहेर पडत नाही. हे कारखान्याचं काम आहे आणि म्हणून त्याला निर्माता म्हणतो. स्त्री आणि शेतकरी हे सर्जक आहेत, कारण स्त्री पुढील पिढ्यांना जन्म देते आणि त्यापुढे पिढ्या घडत राहतात. हे नवनिर्मिती आहे. आणि शेतकरी एक दाणा पेरतो, त्याचे 1000 दाणे होतात आणि 1000 दाण्याचे पुढे लाखो दाणे होतात. शेतकरी दाणा पेरतो म्हणून आमचं पोट भरतं आणि म्हणून आम्ही टिकून आहोत. मला सांगा की या जगामधून, या पृथ्वीवरून जर स्त्री आणि शेतकरी मायनस केले तर जग शिल्लक राहील का? पिढ्या तयारच होणार नाही, दाना तयारच होणार नाही, तर तुम्ही आम्ही शिल्लक राहणार आहोत का? म्हणून हे 2 घटक महत्वाचे आहे आणि मला असं वाटतं की ह्या 2 घटकांवर खऱ्या अर्थानं पृथ्वी तरलेली आहे. महाराजांना ही गोष्ट माहीत होती म्हणून महाराजांनी या 2 घटकांना सर्वात जास्त महत्व दिलेलं आहे. आज मात्र कधी नव्हे एवढे हे 2 घटक संकटात सापडलेले आहे. दिवसा ढवळे आमच्या आया बहिणींवरती अत्याचार अन्याय होतोय, कुठे न्याय मिळत नाही. आमच्या आया बहिणी सुरक्षित नाही.
आणि शेतकरी आमचा पटापट मरतोय, आत्महत्या करतोय, कोणीही त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. हे दोन्ही घटक आज संकटात सापडलेले आहे. राज्यकर्ते मात्र मूग गिळून बसलेले आहेत. महाराजांनी या दोन गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष दिलं आणि त्यामुळे महाराज खऱ्या अर्थाने इतर राजांपेक्षा वेगळे ठरले. एक दोन उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर ठेवली म्हणजे मुद्दा स्पष्ट होईल, कारण उदाहरणानुसार मुद्दा स्पष्ट होत नाही. स्त्रियांच्या बाबतीमध्ये पहिले सांगतो. स्त्री सुरक्षित असली पाहिजे ही महाराजांची भूमिका आहे. आणि म्हणून महाराज अगदी 12-13 वर्षाचे असताना जेव्हा एका रांजेगावच्या पाटलाने त्या गावच्या एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीच्या, तरुण मुलीवरती बलात्कार केला आणि त्या मुलीला असं वाटलं की आता बलात्कार झाल्यानंतर माझ्या जीवनाचं मातेरं झालं, म्हणून त्या बहिणीने किंवा त्या मुलीने जीव दिला. ही गोष्ट जेव्हा 12व्या वर्षी, वयाच्या 12व्या वर्षी जेव्हा महाराज पुण्यामध्ये आलेले आहेत तेव्हा माहीत झाले. तेव्हा राजेगावच्या पाटल्याला मुसक्या आवळून त्याचा आणला गेला आणि त्याचे हातपाय छाटण्याची शिक्षा सुनावली. केवळ सुनावली नाही, अंमलात आणली. मेसेज दिला मावळ खोऱ्यामध्ये की जो कोणी आया बहिणींवरती हात टाकेल त्याची ही गत होईल. मला सांगा कोण हिंमत करणार आहे? पहिला मेसेज हा गेला. दुसरा मेसेज आणखी दिला महाराजांनी. आपल्याला माहित आहे की कल्याणचा सुभेदार जेव्हा आदिलशाहीमध्ये महसूल जमा करायला गेला तेव्हा महाराजांच्या एका सरदाराने कल्याणवरती आक्रमण केलं, कल्याण ताब्यात घेतलं आणि त्याला असं वाटलं की आता आपण कल्याण ताब्यात घेतलेलं आहे. महाराजांनी तिथेच डिक्लेअर केलं की तुला कल्याणचा सुभेदार बनवतो. हा सुभेदार आणखी आपल्याला महाराजांनी काही दिलं पाहिजे म्हणून आनंदाच्या भरामध्ये यांनी कल्याणच्या सुभेदाराची देखणी सोन, मुसलमानाची देखणी सोन महाराजांना नजराणा म्हणून आणली. जेव्हा महाराजांना हे माहीत झालं की ही कल्याणची सुभेदाराची सून आहे आणि ह्या आबाजी सोनदेवनं आपल्याला ही नजराणा म्हणून दिली आहे, तेव्हा महाराजांनी त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला बोलावून त्याच्या समोर एका कवीने त्या शब्दप्रयोग व्यक्त केले आहे. महाराज काय म्हणाले? महाराज असं म्हणाले की अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. त्या स्त्रीमध्ये, त्या तरुण स्त्रीमध्ये महाराजांनी आपली आई शोधली. हा मेसेज गेला की महाराज पर स्त्रीला माते समान समजतात. तिसरा मुद्दा सांगतो, तिसरं उदाहरण सांगतो. जेव्हा महाराज दक्षिण मोहिमेवरून जिंकून येत होते तिथे गदग जवळ एक बेलवाडीचा किल्ला आहे, कर्नाटकाच्या जवळ. त्या बेलवाडीच्या किल्ल्यावरती आपला सुभेदार पाठवला, एक सरदार पाठवला महाराजांनी की तो किल्ला ताब्यात घ्या, कारण तो किल्ला स्वराज्यात आला पाहिजे. तेव्हा त्या किल्ल्याचा किल्लेदार होता प्रभुजी देसाई. हा प्रभुजी देसाई लवकरच त्या ठिकाणी तो हरला, त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या विधवा पत्नीनं तो किल्ला 27 दिवस लढवला. 27 दिवस किल्ला लढवल्यानंतर ती जेव्हा हरली तेव्हा ह्या सकुजी गायकवाड नावाच्या सरदाराने तिच्यावर बलात्कार केला. ही गोष्ट जेव्हा महाराजांना माहीत पडली तेव्हा महाराजांच्या ह्या परमप्रिय सरदाराला महाराजांनी बोलावून घेतलं आणि काय शिक्षा दिली तर या सरदाराचे, सकुजी गायकवाडचे डोळे काढण्याची शिक्षा दिली आणि त्याच किल्ल्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा दिली. आयुष्यभर खितपत ठेवलंय. हा मेसेज दिला की खबरदार जर स्त्रियांवरती अशा प्रकारच्या अन्याय अत्याचार करत असाल तर. आणि चौथा मुद्दा सांगतो, आणखी पटलं पाहिजे म्हणून, की जेव्हा सुरतेची लूट झाली दुसऱ्या वेळेला तेव्हा सुरतेमधून लूट करून येत असताना एका सैनिकाने त्या लुटीला थोडंसं सोनं आपल्या बायकोला दिलं. त्या बायकोनी काय केलं, बायका म्हणजे एवढ्या स्वराज्यासाठी पेटून उठलेल्या होत्या, महाराजांच्या बद्दल एवढा आदर भाव होता,
की त्या बायकोनी त्या नवऱ्याने दिलेलं सोनं महाराजांना नेऊन दिलं की महाराज माझ्या नवऱ्याने ह्या लुटीमधलं सोनं मला दिलेलं आहे. त्या सैनिकाला बोलावण्यात आलं की बाबा तू हे लुटीतलं सोनं घरी का दिला? कारण नियम होता की लूट करून आणलेलं सर्व जे काही संपत्ती आहे ते राजकोषीय खजिन्यात जमा करायचे. त्या सैनिकाने महाराजांना सांगितलं की महाराज माझ्या बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र नाही हो, त्यामुळे मंगळसूत्रापुरतं मी सोनं माझ्या बायकोला दिलं होतं, तेही तुम्हाला त्यांनी वापस आणून दिलं. महाराजांनी आपल्या राज्यामध्ये एक आदेश काढला की ज्या ज्या भगिनीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नसेल त्या भगिनीला राजकोषामधून सोनं देऊन त्याला मंगळसूत्र करून द्या. मला सांगा की असा निर्णय घेणारा जर राजा असेल तर कोणाला वाटणार नाही हा राजा जिवंत असला पाहिजे, हा राजा जगला पाहिजे. आणि म्हणून हळूहळू अशा प्रकारचे मेसेज रयतेमध्ये जात असल्यामुळे सारी रयत महाराजांच्या पाठीमागे उभे राहायला लागली. कारण असं कधी अनुभवलंच नव्हतं. कारण जे कोणी अत्याचार अन्याय करत होते त्याची तक्रार करायची तर कुणाकडे करायची? कारण जे अन्याय अत्याचार करणारे आहेत तेच न्याय निवाडा करणारे आहे. शिवाजी महाराजांनी मात्र हे सारं बदलून टाकलं. आणि म्हणून स्त्री सुरक्षित कशी राहिल्या जाईल, आपल्या लष्कराला सक्त सूचना दिल्या होत्या की लूट करताना, आक्रमण करताना किंवा कुठे मोहिमेवर असताना दोन गोष्टी सुरक्षित ठेवा. नंबर 1 कुराण, परधर्माचे ग्रंथ, आणि नंबर 2 स्त्री. जर कुराण सापडलं तर आपल्या सोबतच्या मुसलमान सैनिकाजवळ ते सुरक्षित ठेवा आणि स्त्रियांवर कुठल्याही प्रकारचे अन्याय अत्याचार करायचे नाही, अशा सक्त ताकीद होत्या. म्हणून महाराज लोकांच्या मनामध्ये जागा करतायत. हे स्त्रियांच्या संदर्भातलं झालं. शेतकरी हा दुसरा घटक जो आहे, तर शेतकऱ्यांवर त्यावेळेला आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशाही आणि निजामशाहीमध्ये अनन्वित असे अत्याचार होत होते. जेव्हा शिवाजी महाराजांचं राज्य सुरू झालं तेव्हा शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम काय केलं असेल तर सर्वात प्रथम यांनी सारा पद्धती बदलून टाकली. कारण त्यापूर्वी जे काही शेतसारा वसूल केला जात होता शेतकऱ्यांकडून, तो शेतसारा वसूल करण्याची सिस्टीम काय होती तर गावाला पाटील होता, कुलकर्णी होता, देशपांडे होते, वतनदार होते, हे सारे लोक गावगाडा चालवायचे. राजा कोण येतो कोण जातो याच्याशी प्रजेला काही घेणं देणं नव्हतं. कारण त्यांचा संबंध ह्या पाटील, कुलकर्णी, देशपांडेशी येत होता. राजा बदलला की राहिला हेही माहित नव्हतं जनतेला. आणि मग हे सर्व राजे या देशपांडे, कुलकर्णी, पाटील यांना सांगायचे की तू मला, एक उदाहरण सांगतो की तू मला 5,000 रुपये आणून दे, तू तिकडे किती वसूल कर. आता यांनी 5,000 मागितले तर हा 20,000 गोळा करायचा, 15,000 स्वतःजवळ ठेवायचा. त्यामुळे मोठमोठे वाडे बांधले, गडकोट बांधले आणि हेच राजासारखे वागायला लागले. महाराज आल्याबरोबर महाराजांनी पहिलं काम कोणतं केलं असेल तर जमिनीची मोजणी केली. शास्त्रशुद्ध पद्धतीने जमिनीची मोजणी केली आणि त्या जमिनीच्या सुपीकतेनुसार, जमिनीत किती पीक निघतंय त्या पिकानुसार शेतसाऱ्याची पद्धत बदलून टाकली. आणि पाटील, कुलकर्णी, देशपांडे यांचे गड किल्ले बर्बाद केले, काढून टाकले. सामान्य जनतेसारखे तुम्ही राहा आणि तुम्हाला सारा वसूल करण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार आजपासून संपलेला आहे. तुम्हाला पगारी नोकर म्हणून मी ठेवतोय. तुम्ही जनतेकडून जास्त सारा वसूल करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जास्त वसूल केला तरी पगार तेवढाच, कमी केला तरी पगार तेवढाच. तुम्हाला 1 रुपया त्याच्यातून घ्यायची आवश्यकता नाही आहे. आणि म्हणून मग जमिनीची मोजणी झाली सुपीकतेनुसार सारा, आणि सारा घेण्याची पद्धत जेव्हा मुघलशाही किंवा बादशाही याच्या आदिलशाहीमध्ये 80% माल जो आहे, एकंदर मालाच्या 80% पर्यंत शेतसारा वसूल केला जात होता. महाराजांनी नियम करून टाकला की जेवढं शेतामध्ये माल निघत असेल त्या मालाचे 5 हिस्से करा. 5 पैकी 3 हिस्से शेतकऱ्याला ठेवा आणि 2 हिस्से राजकोषामध्ये महसूल म्हणून आणा. 80% शेतसारा जर 40% येत असेल तर कोण्या शेतकऱ्याला आनंद होणार नाही की हा राजा पाहिजे.
हे शेतसाऱ्याच्या संदर्भात झालं. बारीक डिटेलमध्ये मी जाणार नाही, कारण मला शेतकरी कायद्यावर बोलायचं आहे. म्हणून ही गोष्ट मी पुढे पुढे नेतोय. आपल्या शेतकऱ्यांना संरक्षण करण्यासाठी बारीक बारीक गोष्टी केल्या शिवाजी महाराजांनी. 27 पत्र लिहिले शिवाजी महाराजांचे. 27 पत्र उपलब्ध आहेत, अस्सल पत्र उपलब्ध आहेत. त्यापैकी एका पत्राचा उल्लेख मी करतो. 23 ऑक्टोबर 1662 रोजीचं पत्र आहे. आपल्या सुभेदाराला पत्र लिहिलंय, सर्जेराव जेधेला पत्र लिहिलंय. आणि त्या पत्रामध्ये महाराज असं म्हणतात की तुम्ही अधिकारी मोहिमेवर असताना कुठे गावाला मुक्काम किंवा एखाद्या ठिकाणी तुमचा मुक्काम पडला असेल तर तुमच्या जवळचा जो चारा पाणी आहे ना, तर तो चारा पाणी कशा पद्धतीने वापरायचं या संदर्भातल्या सूचनेच्या अगोदर एक सूचना त्या 23 ऑक्टोबर 1662च्या पत्रात सर्जेराव जेधेला महाराज करतात की शाहिस्ती खानाचं आक्रमण होणार आहे तुमच्या परिसरामध्ये, अशी हेरकडून बातमी आली आहे. त्यामुळे त्या परिसरातील जनतेला गावागावात जा आणि त्या परिसरातल्या जनतेला सुरक्षित ठिकाणी घेऊन जा. शाहिस्ती खानाच्या आक्रमणामध्ये निरपराध लोकांचे बळी जाता कामा नये, असे जनतेची काळजी घेणारा राजा. आणि 19 मे 1673च्या पत्रामध्ये ते असं म्हणतात की तुम्ही ज्या ठिकाणी ज्या ज्या गावांमध्ये तुम्ही मुक्काम थांबताय, मोहिमेसाठी जाताय, तिथे चारा पाणी जो तुमच्या सोबत आहे त्याचा काटकसरीनं वापर करा, उधळपट्टी करू नका. पुढे पावसाळ्याचे दिवस येत आहेत. तुम्ही चारा पाणी जर उधळपट्टीनं वापरलं तर घोडे उपाशी मरतील. आणि मग तुम्ही काय कराल, तुम्ही गावाच्या शेतकऱ्यांकडे जाल, त्याच्याकडून दाना घ्याल, त्याच्याकडून चारा घ्याल. आणि मग तो शेतकरी काय म्हणेल, तर तो शेतकरी म्हणेल की मोगल तुमच्यापेक्षा चांगले होते, मोगलासारखंच तुम्ही सुद्धा करायला लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून कुठल्याही प्रकारचं दाना पाणी घ्यायचं नाही, फुकट घ्यायचं नाही. तुम्ही काटकसरीनं वापरा. जर संपला तर राजकोषाच्या पैशाच्या आधारे तुम्ही त्या शेतकऱ्यांकडून दाना पाणी चारा जे काही असेल ते विकत घ्या, फुकट घेऊ नका. आता विकत घ्या ही भाषाच नव्हती तेव्हा, त्याच्या पूर्वीच्या काळामध्ये. आता शेतकऱ्याकडून विकत घ्यायला लागले तर शेतकऱ्याला आनंद वाटेल ना की हा राजा कसा काय नवीन राजा आलाय, हा राजा आपला विचार करणार आहे. 19 मे 1673चं पत्र आहे. 5 सप्टेंबर 1676चं पत्र आहे. तो सभासद आनंद रामजी जो आहे, रामजी आनंद याला लिहिलेलं पत्र आहे. त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज असं म्हणतात, ते एक वाक्य प्रसिद्ध आहे ना आपलं, खबरदार जर शेतकऱ्याच्या शेतातील भाजीच्या देठालाही हात लावाल तर. त्या वाक्याचा उल्लेख या पत्रात आहे. 5 सप्टेंबर 1676 या पत्रामध्ये महाराज आपल्या सैनिकांना, आपल्या सुभेदाराला ऑर्डर देत आहेत की तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकाला काय, शेतातील भाजीच्या देठालाही हात लावू नका, त्याच्याकडून कुठलाही फुकट घेऊ नका. त्याच्याकडून जे काही तुम्हाला घ्यायचं असेल ते पैशाने विकत घ्या. कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय अत्याचार झालेला मला चालणार नाही. तुम्ही जर असे वागले नाही तर मी तुमच्यावर राजी नाही. म्हणजे मी तुमच्यावर खुश नाही, मी नाराज आहे. नाराज आहे याचा अर्थ पनिशमेंट आहे. असे पत्र आहे. लष्कराला ऑर्डर आहे शासनाच्या, शिवाजी महाराजांच्या. पूर्वी काय होतं, या आदिलशाह्यांमध्ये किंवा कुतुबशाह्यांमध्ये जेव्हा लष्कर जात होतं तर त्या शेतकऱ्यांनी आपल्या लेकराप्रमाणे, पोटाच्या लेकराप्रमाणे जे पीक वाढवलेलं आहे, छाती एवढं पीक, हातातोंडाशी आलेलं पीक, त्या पिकावरून घोडदळ जायची आणि सारं पीक सत्यानाश व्हायचं. महाराजांनी लष्कराला सक्त सूचना दिल्या की कोणत्याही शेतकऱ्याच्या उभ्या पिकामधून तुमचं घोडदळ जाता कामा नये, सैन्य जाता कामा नये. त्या शेतकऱ्याच्या एका बांध्यावरून काठाकाठाने तुमचं सैन्य न्या. शेतकऱ्याच्या पिकाची काळजी घेणारा राजा. मग जेव्हा शेतकरी हे बदल पाहायला लागला की शेतसारा कमी आहे, सैन्य आपल्या शेतातून जात नाहीये, आपल्याकडून विकत घेतल्या जात आहे, त्याला बदल वाटायला लागला. आणि म्हणून त्या शेतकऱ्याला राजाबद्दल आपुलकी वाटायला लागली, प्रेम वाटायला लागलं. आणि शिवाजी महाराजांसाठी ज्यांनी ज्यांनी जीव दिला त्यांना काही इनामच
शिवाजी महाराजकडून मिळालेली किंवा इनाम देतो असं म्हटलेलं नाही. आज जर एखाद्या आमदार खासदार मंत्र्याला त्याच्यासाठी जर कोणी काम करत असेल, जीव तर सोडून द्या, जीव कोणी देत नाही आजकाल, पण एखाद्या आमदार खासदार मंत्र्यासाठी जे कोणी काम करतात कार्यकर्ते, तर जिल्हा परिषदचं तिकीट भेटेल का? मध्यवर्ती बँकेचं तिकीट भेटेल का? आमदारकीचं तिकीट भेटेल का? आणि नाहीच काही भेटलं तर बाबा सरपंचकीचं तरी तिकीट दे. त्याच्यासाठी काम करतात. तेव्हा ज्या लोकांनी महाराजांसाठी काम केलं ते निस्वार्थपणानं काम केलेलं आहे. आणि म्हणून रयतेचा विचार करणारा, रयतेची काळजी घेणारा हा एकमेव राजा त्या ठिकाणी होऊन गेला. दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे की शेतकऱ्यांच्या अनुषंगाने काम करत असताना महाराजांनी असे ऑर्डर दिले आपल्या सरदारांना, सुभेदारांना की जगात आपल्या देशामधली स्वराज्यामधली जमीन बघा, ज्याच्याकडे कसण्यासाठी जमीन नाही मात्र त्याला जमीन कसण्याची इच्छा आहे, त्याला पडीक जमिनीपैकी काही जमीन द्या. त्याला कसण्यासाठी जमीन द्या. जमीन कसण्यासाठी त्याला आवश्यक असणारा बैल बारदाना द्या, बी बियाणं द्या, खत द्या. आणि त्या शेतकऱ्याकडे जो जमीन कसण्यासाठी इच्छुक आहे त्याच्याकडे घरात जर खाण्यासाठी दाना नसेल तर त्याला खंडी 2 खंडी दाणे द्या. त्याला शेती करू द्या. आणि शेती केल्यानंतर त्याच्याकडून जो काही माल निघणार आहे तर त्याला दिलेलं जे काही कर्ज आहे हे वाढी दिढीनं वसूल करू नका, म्हणजे व्याजानं वसूल करू नका. त्याच्या सोयीनुसार हळूहळू फक्त मुद्दल घ्या. आणि जर दुष्काळ पडला, नैसर्गिक आपत्ती आली आणि त्याच्यावर जर कर्ज थकलं असेल तर अशा शेतकऱ्याला कर्ज माफ सुद्धा करा. त्याच्याकडून शेतसारा घेऊ नका. शेतसारा माफ करा, कर्ज माफ करा. बिनव्याजी कर्ज देणारा, नैसर्गिक आपत्तीत कर्ज माफी देणारा, नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतसारा माफी देणारा जगातला पहिला राजा जर कोणता असेल, छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून लोक मरासाठी तयार झाले होते की आम्ही मेलो तर चालते पण हा राजा जगला पाहिजे, कारण हा राजा जगला तर अनेक लोक जगणार आहे. आणि ह्या राजाची कीर्ती एवढी पसरली की जेव्हा स्वराज्यामध्ये इकडून तिकडे शत्रू सैन्य सुद्धा जात होतं, गावागावात घराघरात चर्चा होती, शिवाजी महाराज चांगलं काम करताय, शिवाजी महाराजच्या जीवाला धोका होऊ नये. म्हणून एका कवीने एका ठिकाणी लिहून ठेवलंय, प्रसंग असा आहे की एक बालक आपल्या शेतातून 4 घोडेस्वार जातात, त्यांना अडवतो आणि त्या घोडेस्वाराच्या हातामध्ये तलवार आहे, शस्त्र आहे, ढाल आहे आणि ह्या बालकाजवळ फक्त साधी काठी आहे, कुठल्याही प्रकारचा हत्यार नाही आहे. मात्र हा 10-12 वर्षाचा पोरगा त्या घोडेस्वारांना अडवतो आणि विचारतो, तुम्ही कोण आहे ते सांगा. तुम्ही परशत्रूचे असाल तर ते मला सांगा. तुम्ही कुठले आहे, कुठे जाणार आहे हे मला सांगा. आणि पुढे काय म्हणतो ते कवितेमध्ये कवीनं लिहिलं आहे, खबरदार जर जाल पुढे चिंदड्या उडविल राई राई एवढ्या. म्हणजे मला न सांगता तुम्ही कोण आहे हे न सांगता पुढे जर जाल तर राई राई एवढ्या चिंदड्या उडविल. ही ताकद कुठून आली होती त्या पोरामध्ये? आणि त्या पोराला असं का वाटायला लागलं? त्यांनी तर शिवाजी महाराज पाहिलेही नव्हते. बरं, ज्याला त्यांनी दम दिला ना ते स्वतः शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराजांना जेव्हा हे समजलं की रयत अशी वागते, मला सांगा की ज्या राजाला असं अनुभव येत असेल तो राजा रयतेसाठी पुन्हा चांगल्या कल्याणाच्या योजना आणणार नाही का? म्हणून शेतकऱ्यांची काळजी घेणारा राजा अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. एक फक्त प्रसंग सांगतो, स्त्रीच्या संदर्भातला हिरकणीचा प्रसंग तुम्हाला माहित आहे, वाचला असेल कदाचित. रायगडाचे दरवाजे संध्याकाळ झाले की बंद होत होते, सकाळ झाली की उघडत होते. एक हिरकणी नावाची स्त्री तिथे दूध दही विकण्यासाठी येत होती गडावरती. एक दिवस
गडावर ते सामान विकत असताना तिला वेळ झाला, उशीर झाला, गडाचे दरवाजे बंद झाले. नियम असा होता की संध्याकाळ झाल्यानंतर एकदा गेट बंद झालं किल्ल्याचं की कोणी बाहेर जाणार नाही, कोणी आत येणार नाही. त्या हिरकणीनं विनंती केली पहारेकरीला, त्या किल्लेदाराला. त्या किल्ल्याचा जो गडकरी होता, गड सांभाळणार होता, किल्ला दरवाजा सांभाळणार होता, पहारेकरीनं जाऊ दिलं नाही. दुसऱ्या दिवशी मात्र सकाळीच ती हिरकणी पुन्हा ते सामान घेऊन आली आणि तो पहारेकरी अचंबित झाला की ही तर रात्री गेली नाही, मग ही आली कुठून. त्याची चौकशी झाली आणि चौकशी झाल्यानंतर त्या चौकशीअंती असं कळलं की ज्या ठिकाणी अत्यंत अवघड जागा आहे त्या किल्ल्यावरून खाली जाण्याची, तिथून ती हिरकणी आपला लहान बाळ होतं घरी, त्या लहान बाळाला दूध पाजण्यासाठी ती हिरकणी अगदी अंगाला खरचटलेल्या अवस्थेत ते घरी पोहोचते आणि दुसऱ्या दिवशी परत गडावर येते. हे जेव्हा महाराजांना माहीत झालं तेव्हा महाराजांनी त्या हिरकणीला बोलावलं आणि त्याच्याहून सत्य परिस्थिती जाणल्यानंतर तिला काय सांगितलं माहीत आहे? तिला असं सांगितलं की तुझ्यासारखी आई जर माझ्या स्वराज्यात आहे, तुझ्यासारखी आई की जी लेकराची एवढी काळजी घेते, एवढ्या अवघड जागेवरून लेकरासाठी घरी जाते, एवढी आई जर माझ्या स्वराज्यात आहे तर माझ्या रयतेला कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही असं मी समजतो. आणि हिरकणीच्या नावाने त्या ठिकाणी एक बुरुज बांधला, त्याला नाव दिला हिरकणी बुरुज. हा सन्मान आहे तिचा. आणि म्हणून अशा प्रकारचे महाराजांना छोट्या छोट्या गोष्टींमधून संदेश दिले आहे. म्हणून महाराज रयतेचे राजे झाले. त्यावेळेला लोकशाही राज्य नव्हतं. लोकशाहीची व्याख्या आम्हाला सर्वांना सांगितल्या गेली आहे की लोकांनी लोकांसाठी लोकांकरता चालवलेलं राज्य, त्याला लोकशाही राज्य, लोकांचं राज्य म्हणतो. तेव्हा लोकशाही नव्हती, मात्र ते राज्य लोकांना आपलं राज्य वाटत होतं. आज लोकशाही असूनही लोकांना आपलं राज्य वाटत नाही. कारण आमच्यासाठी आवश्यक असणारे निर्णय होत नसेल तर हे राज्य आमचं आहे असं कसं वाटेल? त्या पार्श्वभूमीवरती त्यावेळची शेती अवस्था कशी होती, शेतीची स्थिती कशी होती, महाराजांनी शेतकऱ्यांची कशी काळजी घेतली, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि त्यावरून मग आज काय सुरू आहे, वर्तमानकालीन कृषी धोरण कसं आहे, याचाही विचार आपण केला पाहिजे. मित्रांनो, शिवाजी महाराजांचं राज्य केल्यानंतर त्या राज्याच्या पहिले सुद्धा शेतकऱ्यांवर अन्याय होत होते. शिवाजी महाराजांचं राज्य केल्यानंतर पेशवाई आली, पेशवाई नंतर इंग्रज आले. ह्या दोन्ही राज्यांमध्ये, पेशवाईमध्ये आणि इंग्रजांच्या राज्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले. आणि मग आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. इंग्रजांच्या काळामध्ये जे काही शेतकऱ्यांची अवस्था होती ती अवस्था किती भयानक आहे, किती खराब आहे, त्यांना न्याय कसा मिळाला पाहिजे यासाठी सर्वात प्रथम कोणी जर आवाज उठवला असेल तर तो महात्मा ज्योतिबा फुलेंनी उठवला आहे. शेतकऱ्याचा आसूड, गुलामगिरी, इशारा हे ग्रंथ लिहून त्यांनी तत्कालीन इंग्रज शासनासमोर शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. त्यानंतर हळूहळू आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या भारताचे पहिले कृषी मंत्री आम्हाला भूषण पाहिजे, आमचे विदर्भाचे आहे, डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख. हे भाऊसाहेब देशमुख काय म्हणतात बघा कृषी मंत्री असताना, ते असं म्हणतात की कृषी संस्कृती ही सर्व संस्कृतीची जननी आहे, तिचा विकास होणे जरुरीचे आहे. कृषी हा मानवी विकासाचा मूलभूत सिद्धांत आहे. कृषीशिवाय मानवी विकासाचा सिद्धांतच निरर्थक आहे. म्हणून शासनाने शेती विकासाकडे लक्ष पुरविले पाहिजे. त्याच वेळेला आणखी भाऊसाहेब शेतकऱ्यांबद्दल, शेतीबद्दल काय म्हणतात हे लक्षात घ्या. ते असं म्हणतात की मी शेती आणि शेतकऱ्यांचा नितांत आदर करतो. शेती आणि शेतकऱ्यांचा मी नितांत आदर करतो. शेतकरी हा सर्वोत्कृष्ट धननिर्माता आहे. त्याचे प्रामाणिकपणा, त्याचे कष्ट, त्याच्यात वसत असलेली करुणा आणि त्याचा राष्ट्र प्रेम अजोड आहे हे मी कित्येकदा अनुभवले आहे. हे भाऊसाहेब देशमुख म्हणतात 50-60 वर्षापूर्वी. आज आम्ही त्याच शेतकऱ्यांना खलिस्तानवादी म्हणायला लागलोय, आतंकवादी म्हणायला लागलोय.
नक्षलवादी म्हणायला लागलोय, काही काही उपमा द्यायला लागलोय. ते कृषी मंत्री त्यावेळेचे असे होते, शेतकऱ्यांच्या संदर्भात विचार करणारे होते. मला सांगा, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कधीतरी एखाद्या गावच्या शेतकऱ्यांनी मोर्चा नेला का की आम्हाला हे पाहिजे? आंदोलन केल्याचं आठवत नाही, मोर्चा नेल्याचं आठवत नाही. मोर्चे न नेता, आंदोलन न करता शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या साऱ्या बाबी शिवाजी महाराजांनी दिल्या. म्हणून शिवाजी महाराज आजही आठवतात. मित्रांनो, आपल्याला सांगितलं पाहिजे की भारताच्या शेतीमध्ये 3 प्रश्न महत्वाचे आहेत. 3च प्रश्न महत्वाचे आहेत. या 3 प्रश्नाच्या पलीकडे कोणता प्रश्न आहे मला आपण सांगू शकता? या 3 प्रश्नामध्ये पहिला प्रश्न आहे, शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव मिळाला पाहिजे. पहिला प्रश्न, पहिली समस्या आहे त्याची. दुसरी समस्या आहे, तो गरीब आहे, भांडवल नाही त्याच्याकडे, शेती लागवडीसाठी पैसा नाही, म्हणून रास्त दराने पर्याप्त प्रमाणात त्याला कर्ज पुरवठा झाला पाहिजे. 2 शब्द वापरले मी, रास्त दराने, पर्याप्त प्रमाणात. एका कोरडवाहू शेतीला आज फक्त 4 ते 5 हजार रुपये कर्ज मिळतं 1 एकरवर. 4-5 हजार मध्ये डॉक्टर साहेब काय होतं सांगा? शेतीचं 1200-1300 रुपयाला एक बॅग आहे खताची, 750-800 हजार रुपयाला बियाणाचं पाकिट येतं, पेस्टिसाइड 1000-1500-2000 रुपये लिटर आहे. 5000 रुपयामध्ये करेल काय तो? आणि म्हणून या शेतकऱ्यांना पर्याप्त प्रमाणात तुम्ही गोल्ड लोन किती देता? 1 लाखाचं गोल्ड जर तुम्ही बँकेत ठेवलं तर तुम्हाला 70% लोन मिळतं, 70,000 मिळतात. कोरडवाहू जमिनीचे भाव तुम्हाला कमीत कमी जरी सांगितले तरी 2 लाख रुपये आहे. 2 लाखाची जमिनीवर तुम्ही 4,000 रुपयाचं कर्ज देता. आणि काय होणार आहे 4,000 मध्ये? म्हणून त्याच्या जमिनीच्या आधारावरती त्याला पर्याप्त प्रमाणात लोन द्या, रास्त दराने लोन द्या, त्याला शेती करता आली पाहिजे असं लोन द्या, म्हणजे तो सावकाराच्या दारात जाणार नाही आणि सावकाराच्या माध्यमातून त्याचं शोषण होणार नाही. आणि तिसरा मुद्दा आहे की शेतकऱ्याचे प्रश्न जर सोडवायचे असेल तर शेतकरी काबाड कष्टाने धान्य पिकवतो, कापूस पिकवतो, पण जेव्हा कापूस आणि धान्य त्याच्या घरात येतं आणि मार्केटमध्ये न्यायची वेळ येते तेव्हा भाव पडलेले असतात, त्याला भाव मिळत नाही. आणि म्हणून शेतमालाचं आयात निर्यातीचं धोरण हे शेतीला अनुकूल असं असलं पाहिजे. मला एक नेहमी प्रश्न पडतो साहेब की आमच्या देशाला आम्ही काय म्हणतो? कृषी प्रधान देश. मला या शब्दावरच डॉक्टर साहेब ऑब्जेक्शन आहे. जर आमचा देश कृषी प्रधान आहे तर मग या देशातली धोरणं कृषी प्रधान का नाही? देश जर कृषी प्रधान आहे तर मग या देशाची धोरणं कृषीला प्राधान्य क्रमावर ठेवून असली पाहिजे. इथे कृषीचा कुठेच विचार नाही आहे. आणि म्हणून देश कृषी प्रधान आहे का याच्यावरच माझं ऑब्जेक्शन आहे. दुसरं कारण मी याच्यासाठी हे सांगतो की ज्या देशाला तुम्ही कृषी प्रधान म्हणता त्या देशाचं कृषी मंत्रीपद सांभाळणं हे मंत्र्याला अपमानास्पद वाटतं आणि कृषी मंत्रीपद नाकारण्यात येतं. तुम्ही म्हणाल की कुणी केलं असेल, तर हे केलं आहे पंडित नेहरू गेल्यानंतर शास्त्रीजी पंतप्रधान झाले देशाचे. आणि शास्त्रीजी पंतप्रधान झाल्यानंतर सी सुब्रमण्यम यांना त्यांनी कृषी मंत्रीपदी नेमलं. नेहरूच्या काळात ते उद्योग मंत्री होते. सी सुब्रमण्यमने आपल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे की मला शास्त्रीजींनी कृषी मंत्रीपद देऊन माझी अवनती केली, डिमोशन केलं. मी नेहरूच्या काळात उद्योग मंत्री होतो आणि हा माझा अपमान आहे मला कृषी मंत्रीपद करून. म्हणजे जे कृषीचं खातं सांभाळणं अपमानास्पद वाटतं त्या देशाला कृषी प्रधान कसं म्हणायचं हा माझा प्रश्न आहे.
मग पुढे ते असं म्हणतात आत्मचरित्रामध्ये की शास्त्रीजींनी मला बोलावून घेतला आणि माझा गैरसमज दूर केला. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही एक हुशार मंत्री आहात, त्यामुळे आपल्याला शेतीला चांगले दिवस आणायचे म्हणून तुमची नियुक्ती केली आहे हेतू पुरस्कार कृषी मंत्री म्हणून. माझा तसा समज झाला आणि मी कृषी मंत्रीपद सांभाळलं असं ते म्हणतात. मी उद्योग मंत्री असताना माझा उद्योगांचा ताळेबंद तपासण्याची सवय होती. तशाच प्रकारची सवय मी कृषी मंत्री असताना जेव्हा पाहिली आणि मी कृषीचा ताळेबंद तपासायला लागलो तेव्हा मला कृषी क्षेत्रामध्ये तोटाच तोटा जाणवला. हे कोण म्हणतायत? सी सुब्रमण्यम म्हणतायत 64-65 मध्ये. म्हणजे शेती काय आजच तोट्यात आहे असं नाहीये. मग याच्यावर एक प्रश्न विचारला जातो नेहमीसाठी की साहेब मग शेती जर आजच तोट्यात नाहीये तर मग शेतकरी आजच आत्महत्या का करतात, अगोदर का आत्महत्या करत नव्हते? हाही प्रश्न स्वाभाविक आहे ना त्यांचा येणार. त्याची उकल अशी आहे की अगोदर माझ्या वडिलाकडे 100 एकर जमीन होती. माझ्या वडिलाला 5 पोरं झाले, 20-20 एकर झाली. त्या 5 पोरांना पुन्हा 4-4, 5-5 झाले आणि ती जमीन झाली 4-4, 2-2 एकर. जेव्हा माझ्या आजोबाच्या संदर्भात 100 एकर जमीन होती, पोरीचं लग्न करायचंय, 2-3 एकर जमीन विकली, लग्न केलं. डॉक्टर साहेबाला माहित असेल अनेक लोकांनी जमीन विकून लग्न केलं आहे. त्याचा प्रश्न मिटला. तेव्हा जमीन कमी झाली, त्यानंतर शेताच्या बांधावर झाडं होते, तंगी आली, झाडं विकले, दिवस काढले. आता झाडे गेले, जमीनही गेली, त्याच्या गोठ्यामध्ये काही ढोरं गोरं होते, बैल होते. मग पुन्हा तंगी आली तर चांगल्या बैलाची जोडी विकून टाकायची आणि ढगे बैलाची जोडी आणायची, मार्जिन खाल्ली त्याच्यातली. काही गुरंढोरं विकून टाकायचे. आता त्याच्या गोठ्यात गुरंढोरं नाही, बैल नाही, त्याच्या बांधावर झाडं नाही, त्याच्याजवळ विकण्यासारखी जमीन नाही आणि प्रश्न तर कायम आहे. मग प्रश्न जर कायम आहे, घरामध्ये तरुण मुलगी आहे, लग्न होत नाहीये, हुंड्याशिवाय कोणी करत नाहीये आणि ही तरुण मुलगी उद्या चालून जर वेडवाकडं पाऊल उचलेल तर मी जगाला तोंड दाखवण्याचा लायकीचा राहणार नाही, म्हणून तो शेतात जाऊन आत्महत्या करतोय, हे लक्षात घ्या. मात्र आम्ही काय कारण शोधली? तो दारू पितो म्हणून आत्महत्या करतो, त्यांनी मुलीच्या लग्नात जास्त खर्च केला म्हणून आत्महत्या करतो, तो आळशी आहे म्हणून आत्महत्या करतो. आणि आमच्या मागच्या सरकारमधल्या कृषी मंत्र्यांनी तर एक नवीनच कारण शोधलं. राधामोहन सिंग त्यांचं नाव होतं. त्या राधामोहन सिंगने एका पत्रकाराने विचारलं की बहुत सुसाइड हो रही है देश में, आपके पास कुछ नियोजन है क्या नहीं, कोई पॉलिसी है क्या नहीं? त्यांनी सांगितलं की शेतकरी जे आत्महत्या करतायत म्हणे तर त्यांचा प्रेम भंग होतोय म्हणून आत्महत्या करतायत. मला सांगा की कारण आहे का? अहो, दारू पिऊन जर आत्महत्या करतो शेतकरी तर सर्वात जास्त दारू पिणारा वर्ग या देशामध्ये कोण आहे? सर्वांची माफी मागून सांगतो की या देशामध्ये सर्वात जास्त दारू पिणारा वर्ग आहे राजकारणी. किती राजकारण्यांनी आत्महत्या केल्या मला सांगा. दुसरा नंबर आहे पत्रकार आणि दुसरा नंबर आहे फिल्म सिटीमध्ये काम करणारे. किती नटनट्यांनी आत्महत्या केल्या हे सांगा. तिसरा नंबर आहे पत्रकार आणि नोकरदार. काही पत्रकारांच्या बातम्या आल्या का किंवा काही नोकरदारांच्या बातम्या आल्या का म्हणून हा मेला दारू पिल्यामुळे? आणि चौथा लागलाच तर हे देशी फिशी काही जे असते, मला काही ब्रँड माहित नाही, मी पित नाही ना, तर तो शेतकरी आहे. तो का दारू पितो हे शोधा. दारू पिऊन मरतो म्हणून नाही, दारू का पितो हे शोधा. त्याच्या घरात तरुण मुलगी, लग्न होत नाहीये म्हणून परिस्थिती आहे, म्हणून तो दारू प्यायला लागतो आणि मरतो. स्वामीनाथन साहेबाचा रिपोर्ट आला, आम्हाला अहवाल आला. जेव्हा 2007 मध्ये पटापट शेतकरी मरत होते, 95 पासून जेव्हा शेतकरी आत्महत्या व्हायला लागल्या तेव्हा सरकारला वाटलं काहीतरी केलं पाहिजे, म्हणून नोव्हेंबर 2004 मध्ये शेतकरी आयोगाची निर्मिती झाली. MS स्वामीनाथन जे प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ आहे, हरित क्रांतीचे जनक आहे भारतातले, त्यांना त्याचं अध्यक्षपद दिलं. MS स्वामीनाथन साहेबांनी देशभरचे दौरे केले आणि डिसेंबर 4, ऑगस्ट 5, डिसेंबर 5, एप्रिल 6 आणि ऑक्टोबर 6 असे 5 रिपोर्ट दिले. 2000 पेजेसचे रिपोर्ट आहे.
त्या रिपोर्टमध्ये सर्व सांगितलं आहे. शेतकऱ्यांना सुखी ठेवायचं असेल तर काय केलं पाहिजे. आमच्या तत्कालीन सरकारने त्या रिपोर्टची कुठल्याही प्रकारची पूर्णांशाने अंमलबजावणी केली नाही आणि म्हणून शेतकरी पुन्हा आत्महत्या वाढायला लागल्या. आत्महत्या वाढतच आहे. म्हणून संसदेमध्ये 4 मे 2007 रोजी 2.5 तासाची शेतकरी प्रश्नावरती चर्चा ठरली. 2.5 तास. डॉक्टर साहेबाला माहिती आहे संसदेला 1-1 मिनिट महत्वाचा आहे. 2.5 तासाची चर्चा ठेवली संसदेमध्ये की शेतकरी आत्महत्या करताय, काय पॉलिसी ठरायला पाहिजे. आता त्या 2.5 तासाच्या चर्चेसाठी लोक किती होते माहित आहे. आपल्याकडे खासदार आहे 545, त्यापैकी 2 अँग्लो इंडियनचे वगळले तर 543 आपले भारताचे खासदार आहे. 543 पैकी सभापती आणि 9 सदस्य होते. फक्त सभापती आणि 9 सदस्य 10च लोक होते. आणि मीटिंग जेव्हा संपली तेव्हा 26 वर आकडा गेला. हे संसदेच्या रेकॉर्डवर आहे. मी माझं तोंडाचं काही सांगत नाही, मनाचं सांगत नाही. मला सांगा, हे 543 पैकी 200 शेतकरी नाही असं समजू, शेतकऱ्याशी संबंधित. 343 तर शेतकऱ्यांचेच पुत्र गेले आहेत तिथे. ते तरी होते का. आणि म्हणून जेव्हा MS स्वामीनाथन हे पुन्हा दौरे करायला लागले तेव्हा त्यांचा एक दौरा पांढरकवड्याला झाला आणि एक वर्ध्याला झाला. वर्ध्याला एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्याच्या घराला भेट द्यायची, सांत्वन करायचं म्हणून MS स्वामीनाथनला तिथे नेल्या जात होतं. आता ज्या दिवशी भेट ठरली त्याच्या 1 दिवस अगोदर, म्हणजे आज जायचं तिथे, तर 1 दिवस अगोदर त्या तरुण शेतकऱ्याच्या बापाने आत्महत्या केली. आणि आत्महत्या केल्यानंतर आता सांत्वन कोणाचं करायचं. कारण तो बापही गेला आणि पोरगाही गेला. पण MS स्वामीनाथन म्हणायचे की नाही, मला तिथे जाऊन भेट द्यायची आहे. आता ते झोपडी वजा घर होतं, सारे उभे राहिले तिथे. उभे राहिल्यानंतर पहा संवेदना कशा आहे लोकांच्या. संवेदनहीन लोक कसे आहे. एक IAS दर्जाचा, एक सचिव दर्जाचा अधिकारी त्यांच्या सोबत होता. काही पत्रकार होते, कलेक्टर होते. त्या सचिव दर्जाच्या माणसाने सांगितलं की एका शेतकऱ्याच्या घरी सांत्वन देण्यासाठी केंद्रीय मंत्रिपदाच्या दर्जाचा माणूस जर जात असेल, केंद्रीय मंत्रिपदाचा दर्जा होता त्या आयोगाला, केंद्रीय मंत्रिपदाचा दर्जा असलेला मनुष्य जर शेतकऱ्याच्या घरी सांत्वन करण्यासाठी जात असेल तर पुन्हा शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची प्रेरणा मिळणार नाही का. असं वाक्य आहे. आमचे चंद्रकांत वानखेडे पत्रकार नागपूरला, ते तिथे होते त्यांच्या सोबत. त्यांनी त्या सचिव दर्जाच्या माणसाच्या खांद्यावर हात टाकला तिथेच आणि त्यांना सांगितलं की साहेब, तुम्ही आत्महत्या करा, तुमच्या घरी पंतप्रधान आणण्याची सोय करतो मी. म्हणजे काही बोलायचं. शेतकऱ्याचा जीव एवढा स्वस्त नाहीये. शेतकरी सहज वाटते. कोणी म्हणतात की 1 लाख रुपये मिळतात म्हणून आत्महत्या करतो. मी अनेक ठिकाणी सांगितलंय, जाहीर भाषणांमध्ये, अनेक आमच्या प्राध्यापकांच्या कॉन्फरन्समध्ये सांगितलं, इथेही सांगतो. ज्याला असं कोणाला वाटत असेल की 1 लाख साठी शेतकरी आत्महत्या करतो, तर माझं जाहीर आव्हान इथून मी सांगतो की ज्याला असं वाटत असेल त्यांनी या स्टेजवर यावं, आत्महत्या करावी. मी 1 लाख ने 2 लाख देतो. जीव एवढा स्वस्त नाहीये. काहीतरी भयंकर घडतंय. ज्याला 2 हात, 2 डोळे, 2 पाय, 2 कान नाही, तोही रेल्वे स्टेशनवर भीक मागून जगतोय. मग या शेतकऱ्याला 2 हात, 2 डोळे, 2 कान याची शाबूत आहे, तरी हा का म्हणतो. काहीतरी प्रश्न आहे. या प्रश्नांकडे लक्ष द्यायचं नाही, भलत्याच गोष्टींकडे लक्ष द्यायचं. आणि म्हणून त्या माध्यमातून हा जो विचार आहे, त्या शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय गांभीर्याने घ्यायची आवश्यकता आहे. कापूस पट्टा आहे आपला. यवतमाळ जिल्हा जगामध्ये सर्वात जास्त कापूस पिकवणारा जिल्हा आहे. संपूर्ण जगामध्ये 3,57,00,000 हेक्टरवर कापसाची शेती होते. त्यापैकी भारतामध्ये 1,22,000 1,22,00,000 हेक्टरवरती होते. म्हणजे 1/3 भारत आहे जगाच्या. आणि महाराष्ट्रामध्ये 42 लाख हेक्टरवर, म्हणजे 1/3 महाराष्ट्र आहे. आणि ह्या 42 लाख पैकी 22 लाख विदर्भामध्ये कापसाची शेती होते, 8 जिल्ह्यामध्ये. कारण गोंदिया, भंडारा, गडचिरोलीत कापूस पिकत नाही. तर ह्या 22 लाखापैकी
5 लाख एकर कापसाची शेती एकट्या यवतमाळ जिल्ह्यात होते आणि सर्वात जास्त आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात आहे. आणि आणखी एक आपण भूषण समजलं पाहिजे त्या गोष्टीला की आमच्या यवतमाळ जिल्ह्यातच कापसाचा शोध लागलेला आहे. कळंबमध्ये दुष्मत ऋषी राहत होते. ऋग्वेदामध्ये द्वितीय मंडल त्यांच्यावर लिहिलेलं आहे. ते सर्वात जुनं मंडल आहे. ऋग्वेद हा सर्वात जुना ग्रंथ आहे. त्यातल्या द्वितीय मंडल सर्वात जुनं आहे. त्यामध्ये दुष्मत ऋषीचा उल्लेख आहे. त्याने या परिसरात कापसाची शेती सर्वात प्रथम केली आणि इथून कापूस चीनमध्ये, अमेरिकेमध्ये, युरोपीय कंट्रीत गेला. तिथला शेतकरी कापूस पिकवणारा सुखी झाला. आमचा मात्र आत्महत्या करायला लागलाय. आणि आज यवतमाळ जिल्हा हा कापसाचा शोध लावणारा जिल्हा एक वैभव आहे. मात्र जगाच्या नकाशावर ते सर्वात जास्त आत्महत्या करणारा जिल्हा म्हणून ही याची नोंद आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून तो एक मुद्दा या ठिकाणी महत्वाचा आपण समजला पाहिजे की कापसाचा आणि ह्या शेतकरी आत्महत्येचा काहीतरी संबंध आहे. कारण 95 ते 2012 NCRBची आकडेवारी आहे. 2,82,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी 62% आत्महत्या म्हणजे 1,76,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या कापूस पट्ट्यात झाल्या. कापूस पट्टा 5 राज्यांमध्ये आहे. त्यामध्ये महाराष्ट्र आहे, छत्तीसगड आहे, मध्य प्रदेश आहे, आंध्र आहे, तेलंगणा सहित आणि कर्नाटक आहे. या 5 राज्यांमध्ये 1,76,000 लोकांनी आत्महत्या केल्या. 62% आत्महत्या म्हणजे कापसाचा आणि शेतकरी आत्महत्याचा जवळचा संबंध आहे. कापसाचा उत्पादन खर्च अधिक आहे, भाव मात्र मिळत नाही. म्हणून शेतकरी मेटाकुटी चाला म्हणून तो मरतो. 1 लाख मिळतात म्हणून मरत नाही. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही मेल्यानंतर त्याला 1 लाख देण्यापेक्षा तो जिवंत आहे तेव्हाच 1 लाख द्या ना. तो तेव्हा काय 1 लाख देत नाही. म्हणजे 1 लाख जर तेव्हा दिले तर तो मरणारच नाही. अशी पॉलिसी का राबवल्या जात नाही. आणि म्हणून मग हे सर्व शेतकऱ्यांचं पूर्ण प्रश्न पाहून आमच्या नवीन सरकारने, मला असं वाटतं की आता वेळ आपली होत आली आहे त्याच्यामुळे मी आटपायला पाहिजे. आणि तुम्ही ज्याच्यासाठी बसले आहे ना, मला 10 पर्यंत बोलता येईल का? हा, तर ज्यासाठी बसले तोच मुद्दा आपण आता घेऊया. आपल्याकडे शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत डबल करण्याची घोषणा आहे. आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न जर डबल करायचं असेल तर त्यासाठी एक पार्श्वभूमी लक्षात घ्या. मी अर्थशास्त्राचा आहे म्हणून आकडेवारीविषयी बोलतो. 90च्या पूर्वी आपल्या देशामध्ये कृषी विकासाचा दर आहे 3.72%. 90 ते 2000 2.39%. 2000 नंतर हा 1% वरती आला आणि आता 1.77 पर्यंत आलेला आहे. काही वेळेला तो मायनस मध्ये गेला होता. अशा परिस्थितीमध्ये 2022 पर्यंत कृषी उत्पन्न किंवा शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करायचं आहे अशी घोषणा आहे. अनेक कृषी तज्ञांचं, अर्थतज्ञांचं मत आहे की 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न आहे त्यापेक्षा दुप्पट करायचं असेल तर कृषी विकासाचा दर किमान 12% असला पाहिजे. म्हणजे ही घोषणा पोकळ आहे हे त्यातून सिद्ध होतं. तरी शेतकऱ्यांसाठी आम्ही काहीतरी करतोय म्हणून 3 कायदे आणले. मी कुठल्याही पार्टीचं काम करत नाही. राष्ट्रवादी नाही, काँग्रेस नाही, मनसे नाही, सेने नाही, बीजेपी नाही, कुठलंच नाही. एक अभ्यासक म्हणून तुमच्या समोर मांडतोय. मित्रांनो, 3 कायदे कोणते आले? खूप चर्चा चालू आहे. पहिला कायदा आहे शेतकरी उत्पादने, व्यापार व वाणिज्य, प्रोत्साहन व सुविधा अधिनियम 2020 हा कायदा आहे. दुसरा कायदा आहे शेतकरी सक्षमीकरण व संरक्षण, हमी किंमत कृषी सेवा करार 2020. आणि तिसरा कायदा आहे अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती कायदा 2020. हे 3 कायदे आणलेले आहेत. उद्या राजेश टिकेत तुमच्या यवतमाळमध्ये आहे आणि राजेश टिकेत याच्यावरच बोलणार आहे. आपण फक्त प्रस्तावना करून घेऊ. आज या 3 कायद्यामध्ये पहिला जो कायदा आहे शेतकरी उत्पादने, व्यापार व वाणिज्य, प्रोत्साहन व सुविधा 2020 हा कायदा एपीएमसी मार्केट जे आहे तर एपीएमसी कायद्याला पॅरलल कायदा म्हणून आणलेला आहे, समांतर कायदा म्हणून आणलेला आहे.
आतापर्यंत आपण काय की 1960-70च्या दशकामध्ये शेतकऱ्यांची खाजगी व्यापाऱ्याच्या माध्यमातून पिळवणूक होऊ नये म्हणून भारत सरकारने आणि राज्य सरकारांनी एपीएमसी ऍक्ट आणला होता. शेतकऱ्याचं माल एपीएमसी मध्ये सरकारच्या निगराणीखाली किमान हमीभावाने खरेदी करण्यात यावा, त्याची शोषणातून मुक्ती व्हावी, हा एपीएमसी ऍक्टचा उद्देश आहे. आता हे काय म्हणतायत, या कायद्यामध्ये यांनी असं म्हटलंय की आम्ही शेतकऱ्यांना एपीएमसीच्या जाचातून बाहेर काढतोय. बंद करायचं काय? 5 मिनिटामध्ये वेळ झालाय. 5 मिनिटात गाडी आली. आवाज येतो का माझा? हा जो मुद्दा आहे ते यामध्ये पॅरलल एपीएमसीला व्यवस्था निर्माण करण्याची सरकारची योजना आहे. यामध्ये शेतकऱ्याला एपीएमसीच्या जाचातून बाहेर काढण्याची सरकारची भूमिका आहे. सरकारला असं म्हणायचं आहे की एपीएमसी मध्ये आजही दलालांच्या माध्यमातून, आडत्यांच्या माध्यमातून शोषण होत आहे. दलाली घेतल्या जाते, तोलाईचा खर्च घ्यावा लागतो, मापाईचा खर्च घ्यावा लागतो आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लुटल्या जातं. आणि म्हणून मग अशा पद्धतीमध्ये त्यांना आम्ही पर्यायी व्यवस्था करून देतोय, खुलं मार्केट उपलब्ध करून देतोय. आता याच्यामध्ये काही गंमत बघा काय आहे. एपीएमसी मध्ये जो काही माल खरेदी केला जातो खाजगी व्यापाऱ्यांकडून सुद्धा, तर त्या माल खरेदी करत असताना त्या व्यापाऱ्याला एपीएमसी कमिटी लायसन देते. त्याला लायसन मिळतं, तोच माल खरेदी करू शकतो आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याचा माल खरेदी केला जातो. आता नवीन कायद्यामध्ये तरतूद काय बघा, एपीएमसीच्या बाहेर शेतकऱ्याला आपला माल विकता येणार आहे. एपीएमसी जायची आवश्यकता पडणार नाही आणि एपीएमसीच्या बाहेर माल खरेदी करणारा जो व्यापारी आहे त्याला कोणत्याही एजन्सीकडून, एपीएमसी कमिटीकडून कुठल्याही प्रकारचं लायसन घेण्याची आवश्यकता नाही. फक्त पॅन कार्ड ज्याच्याकडे असेल त्याला माल खरेदी करता येणार आहे. मला सांगा, बहुतांश शेतकरी आणि शेतकरी हिताचे लोक इथे बसलेले असेल, एपीएमसी मध्ये आमच्या बाबांनी जर माल विकला तर त्याचे पैसे महिना 2 महिन्यानंतर का पण मिळतातच, पैसे मिळण्याची हमी आहे. या पॅन कार्ड वाल्या व्यापाऱ्याला तुम्ही जर माल विकला आणि तो पळून गेला 15 दिवसानंतर पैसे देतो म्हणून, तर तुम्हाला पैसे वसूल करण्याची गॅरंटी कुठे आहे, कुठे हमी आहे? दुसरा मुद्दा हे म्हणतात की आम्ही एमएसपी बंद केलेली नाही, आम्ही एपीएमसी बंद केलेली नाही, एपीएमसी आम्ही सुरूच ठेवणार आहे. मला हे सांगा की जिओ कंपनीला प्रमोट करत असताना सुद्धा तुम्ही म्हटलं होतं आम्ही बीएसएनएल बंद करणार नाही. आज बीएसएनएल बंद आहे का चालू आहे? बंद पडण्यात जमा आहे, काही दिवसांनी बंद पडून जाईल. तशाच प्रकारचं एपीएमसी सुद्धा होणार आहे. आणि म्हणून एपीएमसी जर बंद पडली, डॉक्टर साहेब मला हे नमूद केलं पाहिजे की कापूस एकाधिकार योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला जे एमएसपी मिळत होतं ते 2002-03 पासून आम्ही बंद केलं आणि एक थडग्यासारखी म्हणा, आपण काय बुजगावणं म्हणतो त्याला, बुजगावण्यासारखी म्हणा, ते थोडीशी चालू आहे. म्हणून प्रायव्हेट व्यापारी किमान तुम्हाला 100-200 फरकानं कापूस घेतात. जर हे कायमचं बंद करून टाकलं, कॉटन फेडरेशनच्या माध्यमातून माल घेणं कापसाचा, तर हे प्रायव्हेट व्यापारी तुमचा कापूस 3000च्या वर घेणार नाही. हे लिहून घ्या. ते बुजगावण्यासारखं आहे म्हणून तेवढी किंमत त्यांना देणं आवश्यक आहे. कारण जर तेवढी किंमत दिली नाही तर ते एपीएमसीत जातील आणि त्यांना हमी भावाने पैसे मिळतील. आणि म्हणून एपीएमसी जर बंद होऊन गेली आणि बाहेर जर मोकळं रान करून टाकलं, तर त्या बाहेरच्या मोकळ्या रानामध्ये तुम्हाला मन वाटेल तसं कापण्याची सोय त्यांच्याजवळ आहे. कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी गव्हर्नमेंटचं नियंत्रण नाही आहे. गव्हर्नमेंटना एमएसपीच्या माध्यमातून खरेदी करण्याचं बंधन नाही. मला सांगा की एमएसपी कायद्याला दुरुस्ती आणण्यापेक्षा एमएसपी कायद्याचे दोष आहेत, ते दोष जर दूर केले
तर नवीन कायदा आणण्याची गरज नाही. मग दोष कोणते? तर आमचा बाप जेव्हा एपीएमसी मध्ये जातो तेव्हा 7-8 दिवस त्याचा माल विकला जात नाही. त्याला थंडी पावसात तिथे बसावं लागतं. त्याचा वेळ जातो, पैसा जातो. कारण काय? तर आमच्या देशामध्ये 7,000 मंड्या आहे फक्त एपीएमसी. आम्हाला आवश्यकता आहे 42,000ची. दर 5 किलोमीटरच्या त्रिज्येवर एक जर एपीएमसी उभी केली तर साऱ्या शेतकऱ्यांना 1 ते 2 दिवसात माल विकून मोकळं होता येईल. त्याला त्याच्या मालाचे पैसे मिळण्याची गॅरंटी राहील आणि तो चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकेल. 42,000 मंड्यांची आवश्यकता आहे. तुम्ही एमएसपी आणि एपीएमसी कायदा बंद करण्यापेक्षा 42,000 मंड्या आणा आणि हमी भावाच्या माध्यमातून कापूस किंवा अन्य पिकं घ्या. त्या माध्यमातून आपण हे केलं पाहिजे. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा. आता कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये काय आहे की तुमची शेती तुम्ही कोणालाही कशासाठी देऊ शकणार आहे. त्याचे अनेक करार आहेत, त्या बारीकाईत आपण जाणार नाही. मात्र कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे करार शेती संदर्भातला कायदा आहे. हा कायदा असं म्हणतो की कंपनीला तुम्ही शेती देऊ शकता. सरकार याच्यामध्ये दावा करते आहे की तुमचे शेतीचा करार असणार नाही, पिकाचा करार असणार आहे. हे ठीक आहे, पिकाचा करार राहील, हे ठीक आहे. मात्र पिकाचा करार करताना कंपनी तुमच्याकडून लिहून घेणार आहे की बाबा तुझी शेती आम्ही जे घेतोय ना त्या शेतीवरचं कर्ज बिर्ज तू सर्व फेडून टाक, आम्हाला 7/12 कोरा करून दे. 7/12 कोरा करून आम्हाला जमीन दे आणि त्या जमिनीवरती कंपनी बँकेकडून कर्ज घेणार आहे आणि कर्ज घेतल्यानंतर त्या कंपनीचं ते कर्ज त्या शेतीवर चढणार आहे. जर त्या कंपनीने उद्या चालून करार मोडला आणि कंपनी पळून गेली तर त्या शेतीवरचं कर्ज फेडण्याची जबाबदारी कोणाची? शेतकऱ्यावर येईल. म्हणजे एक प्रकारे तुमची शेती गहाण ठेवल्यासारखी आहे आणि एक दिवस ती शेती जाऊ शकते. म्हणून विरोध आहे. आणि तिसरा मुद्दा अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या संदर्भातला आहे. 1955 मध्ये हा ऍक्ट आणला उपभोक्त्यांना योग्य दरामध्ये वस्तू मिळाल्या पाहिजे म्हणून. आता हा कायदा दुरुस्ती आहे, याच्यामध्ये साठवणुकीवर बंधनं हटवून टाकली आहे. अत्यावश्यक वस्तूमध्ये आलू असेल किंवा कांदे असतील किंवा खाद्यतेल असेल किंवा गहू असेल किंवा धान असेल, तांदूळ असेल, याच्यावर कुठलेही आता साठवणुकीची मर्यादा राहणार नाही. ही मर्यादा काढून टाकली आहे. त्यामुळे साठेबाजीला वाव मिळणार, नफेखोरीला वाव मिळणार आणि आज जे गरिबांना त्या ठिकाणी योग्य प्रकारच्या योग्य किमतीला धान्य मिळतं आहे ते मिळण्याचं या ठिकाणी चान्सेस राहणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून सर्व माल जर कॉन्ट्रॅक्टवाल्यांनी कंपनीला द्यायचा आहे, इथं शासनाचा कुठेही संबंध नाही आहे, तर मग हा माल जर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून खासगी कंपनीला दिला जाईल तर एपीएमसीत कोणी माल आणणारच नाही. त्यामुळे एफसीआयच्या माध्यमातून पीडीएस साठी, पब्लिक डिस्ट्रीब्युशन स्कीमसाठी जे धान्य खरेदी होतं ते खरेदी होणार नाही. सरकार एमएसपीच्या झंझटीतून मोकळं होणार आहे आणि पीडीएसच्या माध्यमातून जे धान्य तुम्हाला मिळतं 25 किलो, ते धान्य न मिळता तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर होण्याची योजना आहे. तुम्हाला पैसे मिळतील 25 किलोचे 3 रुपये प्रमाणे 75 रुपये आणि तेच धान्य बाजारात तुम्हाला 30-40 रुपये किलोनं घ्यावं लागणार. या माध्यमातून गरीब लोकांचे आणि मध्यमवर्गीयांचे यामध्ये अत्यंत नुकसान होणार आहे. त्यामुळे हा कायदा किंवा हे तिन्ही कायदे केवळ शेतकऱ्यांच्या विरोधात नाही तर हे देशभरातील साऱ्या घटकांना प्रभावित करणार आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि 2 कायदे जे आहे, एक विजेचा सबसिडीचा कायदा आहे आणि एक शेतामध्ये जे काही अवशेष असतात ते जाळण्याच्या संदर्भातला कायदा आहे. त्याच्यावर फारशी चर्चा होत नाहीये. मात्र ते दोन्ही कायदे सुद्धा शेतकऱ्यांना घातक आहे. अशा प्रकारचं त्या ठिकाणी एक विश्लेषण बारकाईने आपण वेळेच्या अभावी करू शकत नाही. सविस्तर विश्लेषण आपण शांत चित्ताने मला ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचा मी आभार मानतो. आणि शेवटी शेतकऱ्यांसाठी एक छोटीशी कविता आपल्या समोर सादर करतो आणि मी माझी रजा घेतो. कविता अशी आहे, देव बिहू मी काही मानत नाही, अदृश्य शक्ती आहे असं लोक म्हणतात, त्यालाच मी प्रणाम करतो आणि त्या अनुषंगाने मी एक प्रार्थना करतोय की एवढाच मान राखा देवा माझा, सदा सर्व काळ सुखी राहो बळीराजा. एवढाच मान राखा देवा माझा, सदा सर्व काळ सुखी राहो बळीराजा. कोणत्याच जीवाची न आता चिता जळो, कोणत्याच जीवाची न आता चिता जळो, एवढीच आस इडा पिडा टळो. नको रे नापिकी नको रे दुष्काळ,
नको रे नापिकी नको रे दुष्काळ, नशिबी असू दे सुगीचा सुकाळ. फुलो आनंदी चांदणे, शेतकऱ्याच्या नशिबामध्ये फुलो आनंदी चांदणे, देवा एवढीच एक इच्छा, उज्ज्वल भविष्यासाठी बळीराजा, तुला माझ्या हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मान्यवरांसह